our ninth lesson, Morphology of Flowering Plant. This is our fourth lecture, and in this lecture we are going to see the next part of this lesson, that is floral parts of a flower. Which are the floral parts? In last lecture we have learnt about calyx, corolla, and in this lecture we are going to discuss androecium and gynoecium. calyx corolla बद्दल मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं. आज आपण androecium आणि gynoecium बद्दल बघणार आहे. त्याच्यानंतर फॅमिली बद्दल बघणार आहे. काही टर्म्स आपण लास्ट लेक्चरला पाहिलेल्या होत्या, त्या आपण फॅमिली शिकत असताना त्या टर्म्स तुम्हाला यूज करायचे. सो पहिल्यांदा आपण androecium बघूया. androecium साठी फ्लोरल, ज्यावेळेस आपण फ्लोरल फॉर्म्युला यूज करतो त्यावेळेसाठी कॅपिटल ए यूज केलं जातं. तुम्हाला माहिती आहे की जे काही व्रल्स आपण पाहिले होते त्यातला थर्ड व्रल्स हा काय असतो? androecium असतो, फ्रॉम आउटर साइड. ओके, इट इज द थर्ड फ्लोरल व्रल फ्रॉम आउटसाइड, आणि इनर साइड म्हटलं तर सेकंड व्रल येणार आहे. इट इज द थर्ड फ्लोरल व्रल फ्रॉम द outer side. Then it is a male reproductive part of flower. सगळ्यांना माहिती आहे की फ्लावर मधला मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे तो androecium आहे. जसं आपण calyx आणि corolla बद्दल युनिट्स पाहिले होते, तसेच androeciumचं पण युनिट आहे. The individual member is known as a stamen. लक्षात ठेवा की जसं आपण सेपल, पेटल्स ह्या टर्म्स यूज केल्या होत्या, तसं androeciumचा जो इंडिव्हिज्युअल मेंबर, एक सिंगल मेंबर ज्यावेळेस आपण म्हणतो त्याला androecium न म्हणता आपण त्याला स्टॅमेन असं म्हणतोय. ओके, सो द इंडिव्हिज्युअल मेंबर इज नोन ॲज ए स्टॅमेन. देन आता हे जे स्टॅमेन्स आहेत ते स्टॅमेन्स कसे आहेत? फ्यूज आहेत की फ्री आहेत? जसं calyx corolla फ्यूज असतील तर काय म्हणायचं, फ्री असतील तर काय म्हणायचं, ह्या टर्म्स आपण पाहिल्या होत्या. तसं स्टॅमेन्स कसे आहेत त्याच्यावरून काही टर्म्स दिलेले आहेत बघा. पहिली आहे पॉलिएंड्रस. पॉलिएंड्रस म्हणजेच काय? जर ते जे स्टॅमेन्स असतील किंवा ते जे androecium म्हणून सगळे जे स्टॅमेन्स आहेत, इफ ऑल द स्टॅमेन्स आर फ्री द कंडिशन, कसे असतील? फ्री असतील, तर त्याला पॉलिएंड्रस असं म्हटलं जातं. आणि जर ते फ्यूज्ड असतील तर दोन टर्म्स आहेत. फ्यूज असतील तर दोन टर्म्स आहेत, त्याच्यामध्ये एक आहे कोहेजन आणि दुसरी आहे अडेजन. तुम्ही फिजिक्समध्ये ह्या दोन टर्म्स शिकला असेल बघा, कोहेजन आणि अडेजन फोर्स. ओके, मग आता इथे जर फ्री स्टॅमेन्स असतील तर एक टर्म आहे, त्याला आपण पॉलिएंड्रस असं म्हणतोय. पण जर हे स्टॅमेन्स फ्यूज्ड असतील तर त्याला दोन पुन्हा नावं दिलेली आहेत, एक आहे कोहेजन आणि दुसरी आहे अडेजन. कोहेजन म्हणजेच काय? जर फ्युजन्स एका सेम व्रलमध्ये असेल, सेम व्रलमध्ये जर फ्युजन असेल तर त्याला कोहेजन असं म्हटलं जातं, आणि डिफरंट व्रलमध्ये असेल तर त्याला अडेजन असं म्हटलं जातं. सो व्हॉट इज कोहेजन? फ्युजन बिटवीन मेंबर्स ऑफ अ सेम व्रल. फ्युजन बिटवीन मेंबर्स ऑफ ए सेम व्रल कॉल्ड ॲज ए कोहेजन. अँड व्हॉट इज अडेजन? फ्युजन बिटवीन मेंबर्स ऑफ डिफरंट व्रल्स. व्रल्स कसे असतील? डिफरंट्स असतील, त्यांच्यामध्ये जर फ्युजन झालं असेल, ते जे स्टॅमेन्स आहेत त्यांच्यामध्ये जर फ्युजन झालं असेल तर त्याला अडेजन असं म्हटलं जातं. बघा, फ्री असतील, स्टॅमेन्स जर फ्री असतील त्याला पॉलिएंड्रस असं म्हटलं जातं, आणि जर फ्यूज्ड असतील तर कोहेजन असतील किंवा अडेजन असेल. नेक्स्ट, आता इथे तुम्हाला कोहेजन ऑफ स्टॅमेन्स म्हणजे पुस्तकातली ही डायग्रॅम आहे बघा. इथं मोनोॲडॅल्फस आहे, इथं डायॲडॅल्फस आहे, आणि इकडे पॉलीॲडॅल्फस आहे. प्रत्येक टर्म आपण बघणार आहे. ही आहे मोनोॲडॅल्फस, जे तुम्हाला हिबिस्कस प्लांटमध्ये दिसतं. डायॲडॅल्फस आहे आणि इकडं पॉलीॲडॅल्फस आहे. इथं सिनर्जियस किंवा इकडं सिनजेनी असं म्हटलं. इथं सिनर्जियस आहे आणि इकडं सिनजेनी आहे. बघा, एक एक पॉईंट आपण इथं बघतोय. कोहेजन ऑफ स्टॅमेन्स म्हणजेच काय? व्हेन स्टॅमेन्स आर युनायटेड बाय फिलामेंट्स अँड अँथर्स आर फ्री, द कंडिशन इज ॲडल्फी. ॲडल्फी म्हणजेच काय? जर आपण स्टॅमेन्स घेतोय, बरोबर आहे, हे स्टॅमेन्स कसे युनाईट झाले असतील? युनायटेड बाय फिलामेंट. काय असेल त्याला? फिलामेंट. इथं बघा तुम्हाला फिलामेंट दिसतात. स्टॅमेन्स हे कशाने युनाईट झाले असतील? फिलामेंट्सनी झाले असतील, आणि त्याचे अँथर मात्र कसे असतील? फ्री असतील. अँथर कसे असतील? फ्री असतील, तर त्या कंडिशनला ॲडल्फी असं म्हटलं जातं. वेन स्टॅमेन्स आर युनायटेड बाय फिलामेंट, स्टॅमेन्स कशाने जोडले गेले असतील? फिलामेंट्सनी जोडले गेलेले असतील, आणि त्याचे अँथर मात्र कसे असतील? फ्री असतील, फ्री कंडिशनमध्ये असतील, तर त्याला ॲडल्फी असं म्हटलं जातं. ओके,
आता कोएजन मध्ये काय येतं बघा. आता हे जे स्टॅमेन्स आहेत हे स्टॅमेन्स युनायटेड विथ पेटल ऑर टेपल्स. हे स्टॅमेन्स आहेत ते कुणाबरोबर युनाइट असतील. जर फिलामेंट बरोबर असतील तर ॲडल्फी, आणि जर पेटल किंवा टेपल बरोबर असतील तर त्याला इपीपेटॅलस असं म्हटलं जातं. ज्यावेळेस आपण फॅमिली शिकणार आहे आता सोलेनेसी त्याच्यामध्ये हा वर्ड यूज केला आहे बघा, इपीपेटॅलस. इपीपेटॅलस म्हणजेच काय, तर स्टॅमेन्स जे आहे ते स्टॅमेन्स युनाइट विथ ए पेटल्स किंवा टेपल्स बरोबर असतील. आता पेटल्स आणि टेपल्स कशाला म्हणतात हे सांगितलं, लास्ट लेक्चरला आपण बघितले. पेटल्स आणि टेपल्समध्ये जर हे स्टॅमेन्स युनाइट असतील तर त्याला इपीपेटॅलस असं म्हटलं जातं. एक्झाम्पल धतुरा किंवा इपीफायलस. एक्झाम्पल याचं उदाहरण दिलं आहे लिली. नेक्स्ट आता अजून हा एक शब्द येतोय बघा तुमच्या ह्याच्यामध्ये, सिनजिनियस किंवा सिनॅन्ड्रस. सिनजिनियस किंवा सिनॅन्ड्रस इथं दिले बघा. वेन अँथर्स आर युनायटेड. अँथर्स कसे असतील, युनायटेड असतील आणि फिलामेंट्स फ्री असतील. उलट आहे, मग अशी कसं होतं, अँथर्स फ्री होते बरोबर आहे आणि फिलामेंट युनायटेड होते. त्यावेळेस आपण त्याला ॲडल्फी असं म्हटलं गेले. दोन टर्म्स, इथे ॲडल्फी आहे आणि इथं सिनजेनी आहे. इथे बघा सिनजेनी तुम्हाला इथं ज्या डायग्राममध्ये दिसते. व्हॉट इज सिनजेनी. सिनजेनीमध्ये काय असतं तर हे अँथर्स युनायटेड आहेत. तुम्ही बघू शकता इथं ब्लॅक पॉईंटमध्ये दाखवले बघा. अँथर्स जे आहेत ते अँथर्स कसे आहेत, युनायटेड आहेत. फिलामेंट्स मात्र कसे आहेत, फ्री आहेत. अशी कंडिशन असेल तर त्याला आपण सिनजेनी असं म्हणतोय. एक्झाम्पल याचं सनफ्लावर आहे. ओके, सनफ्लावरचे जे काही स्टॅमेन्स आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने दिसतात. त्याला आपण सिनजेनी असं म्हणणार आहे. त्याच्यानंतर सिनॅन्ड्रस आपण कोणाला म्हणतोय बघा, जर स्टॅमेन्स फिलामेंट आणि अँथरला दोन्हीला फ्यूज असतील तर त्याला सिनॅन्ड्रस असं म्हणतोय. इकडे बघा सिनॅन्ड्रस कंडिशन असं म्हटलं तर फॉर एक्झाम्पल कुकुरबिटा. 3 कंडिशन आपण बघितल्या. स्टॅमेन्स जर फिलामेंटला युनाइट असतील, अँथर्स फ्री असतील तर त्याला ॲडल्फी असं म्हणायचं. जर स्टॅमेन अँथर बरोबर युनाइट असतील आणि फिलामेंट्स फ्री असतील तर त्याला सिनजेनी असं म्हणायचं. आणि स्टॅमेन दोन्ही बरोबर जर फ्यूज असतील म्हणजे फिलामेंट्स बरोबर पण फ्यूज असतील आणि अँथर्स बरोबर पण असतील तर त्याला सिनॅन्ड्रियस असं म्हटलं जातं. एक्झाम्पल कुकुरबिटा. ओके, देन नेक्स्ट फ्लोरल पार्ट गायनोशियम. तुम्हाला माहिती आहे इट इज ए female reproductive part of flower and it is a innermost in position. इथे मी त्यासाठी हायलाइट केले बघा. सगळ्यात इनरमोस्ट सगळ्यात आतील व्हरल कोणता असतो तो गायनोशियम असतो. देन त्याला दुसरं नाव आहे पिस्टिल आणि एक इंडिव्हिज्युअल मेंबर असेल तर त्याला कार्पेल सुद्धा म्हटलं जातं. ओके, गायनोशियमचं अजून एक नाव आहे पिस्टिल अँड द इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ अ गायनोशियम इज नोन ॲज ए कार्पेल. आपण त्याला इंडिव्हिज्युअल मेंबर असेल त्याला आपण कार्पेल असं म्हणतोय. आणि मग तुम्हाला माहिती आहे कार्पेलचं स्ट्रक्चर कसं असतं. द नंबर ऑफ कार्पेल मे बी 1 to many. मग प्रत्येक फ्लावर टू फ्लावर इट्स व्हेरी, म्हणजे ते व्हेरी असू शकतं. म्हणजे काहींच्यामध्ये एक असेल, काहींच्यामध्ये एकापेक्षा जास्त असेल. सो नंबर ऑफ कार्पेल मे बी 1 to many इफ ऑल द कार्पेल्स आर फ्युज्ड इन द कंडिशन. जसं आपण सेपल पेटल्समध्ये बघितलं होतं. जर कार्पेल्स सगळे कार्पेल्स ऑल द कार्पेल्स त्या फ्लावर्समधले सगळे कार्पेल्स जर फ्यूज्ड असतील तर त्याला सिनकार्पस असं म्हणायचं. ओके, सिनकार्पस. सिनकार्पस म्हणजेच काय, इफ द कार्पेल्स आर फ्यूज्ड इन कंडिशन, ऑल कार्पेल्स म्हणून. आणि जर कार्पेल्स फ्री कंडिशन्समध्ये असतील किंवा फ्री असतील तर त्याला ॲपोकार्पस असं म्हणायचं. 2 टर्म्स पुन्हा नवीन आल्या इथं, सिनकार्पस आणि ॲपोकार्पस. Syncarpus means if carpels are fused and apocarpus means what, if they are free. They are means who, carpels are free, then the condition called as a apocarpus. The polycarpellary gynoecium called as a can be bicarpellary, that is 2 carpel. For example dhatura. Tricarpellary 3 carpels, for example cucurbita. and pentacarpellary 5 carpel, for example hibiscus and so on. आता पॉलीकार्पेलरी असं काय म्हटलं गेले, पॉली म्हणजे मेनी. जर कार्पेल्स जास्त असतील तर आपण त्याला पॉलीकार्पेली असं म्हणणार आहे. मग पॉलीमध्ये पहिली कंडिशन असणार आहे, जर त्या फ्लावरमध्ये 2 कार्पेल असतील तर त्याला आपण बायकार्पेलरी असं म्हणणार आहे. ओके, बायकार्पेलरी. एक्झाम्पल धतुरा.
अच्छा फॅमिलीमध्ये आपण तेच बघणार आहे. सोलनेसीमध्ये एक्झाम्पलच धतुरा आहे, त्यामुळे तिथे तुम्हाला हा पुन्हा टर्म आलेले बाय कार्पेलरी. बाय कार्पेलरी म्हणजेच काय, 2 कार्पेल. त्या फ्लावर्समध्ये किती कार्पेल्स आहेत, 2 कार्पेल्स आहेत. ओके, बाय कार्पेलरी. जर 3 कार्पेल्स असतील तर त्याला ट्राय कार्पेलरी असं म्हणायचं. एक्झाम्पल कुकुरबिटा, पाठीमागेच आता बघितलं आपण. आणि जर 5 असतील तर त्याला आपण पेंटा कार्पेलरी म्हणतो. हिबिस्कस फ्लावरमध्ये जे काही कार्पेल्स असतात ते 5 कार्पेल्स असतात आणि ते 5 ज्या एकाच ह्याच्यामध्ये युनाईट झालेले असतात, जॉईनिंग असतात. पण ते असताना किती दिसताना आपल्याला एकच दिसते, पण ॲक्च्युली 5 तिथं कार्पेल्स युनाईट होऊन एक ट्यूब स्ट्रक्चर तयार झालेलं दिसतं. पेंटा कार्पेलरी आपण असं म्हणतो. अँड सो ऑन. आता एखादं टिपिकल कार्पेल ज्यावेळेस तुम्ही लक्षात घेता त्यावेळेस तुम्हाला 3 पार्ट दिसतात. माहिती आहे तुम्हाला, स्टिग्मा, स्टाईल आणि ओहरी. बरोबर आहे. हा जो पार्ट आहे त्याला आपण स्टिग्मा असं म्हणतोय, ही आहे ती स्टाईल आहे, आणि हा खालचा सॉलन पार्ट जो आहे त्याला ओहरी असं म्हटलं जातं. ओके, अ टिपिकल कार्पेल कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट. फर्स्ट वरचा आहे तो स्टिग्मा, जो स्टिकी असतो. स्टाईल ही हॉलो स्ट्रक्चर असतं आणि खालचा जो सॉलन पार्ट आहे त्याला आपण ओहरी असं म्हणतोय. मग आता बघा प्रत्येकाबद्दल काही माहिती दिलेली आहे. स्टिग्मा, इट इज ए टर्मिनल पार्ट ऑफ अ कार्पेल विच रिसीव पोलन ग्रेन्स ड्युरिंग पॉलिनेशन. पॉलिनेशन तुम्हाला माहिती आहे, परागीभवन ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. अँथर्सवरून पोलन ग्रेन्स ज्यावेळेस स्टिग्मावर पडतात त्याला पॉलिनेशन असं म्हटलं जातं. मग हे पॉलिनेशन होण्यासाठी पहिली जो पार्ट आहे कार्पेलचा पहिला पार्ट, टर्मिनल पार्ट म्हटलंय कारण तिथं शेवट होतोय. टर्मिनल पार्ट ऑफ अ कार्पेल विच रिसीव, जो काय करतो रे, पोलन ग्रेन्स रिसीव करतोय ड्युरिंग पॉलिनेशन, त्याला स्टिग्मा असं म्हटलं जातं. इथे तुम्हाला मी ड्रॉ केलंय बघा. हा जो पार्ट आहे तो स्टिग्माचा आहे. याच्यावर पोलन ग्रेन्स ज्यावेळेस पडतात त्यावेळी त्याचं जर्मिनेशन होतंय. बरोबर आहे. इट हेल्प्स इन जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन. आणि हा स्टिग्मा आहे असताना स्टिग्मा मगाशी सांगितलं मला कशी आहे रे, स्टिकी आहे, चिकट आहे. त्यामुळं जर्मिनेशन तिथं होण्यासाठी पोलन ग्रेन ज्यावेळी त्याच्यावर पडतोय त्यावेळी जर्मिनेशन होण्यासाठी त्याचं मदत होते. स्टिग्मा शोज व्हॅरिएशन इन स्ट्रक्चर टू सूट द पॉलिनेटिंग एजंट. आता पॉलिनेशन घडवून आणण्यासाठी जे कोण एजंट्स आहेत, तुम्हाला माहिती आहे बायोटिक एजंट, अबायोटिक एजंट, 10th मध्ये तुम्ही शिकलाय. मग बायोटिक एजंट कोणते, अबायोटिक एजंट कोणते. मग प्रत्येक फ्लावरमध्ये हे जे पॉलिनेटिंग एजंट आहेत, कोणते पॉलिनेटिंग एजंट आहे याच्यावरून स्टिग्माचं स्ट्रक्चरमध्ये आपल्याला व्हॅरिएशन दिसतंय. ओके, याच्यानंतर आपण बघतो ते म्हणजे स्टाईल. स्टाईल हे काय नाही आहे, इट इज ए नॅरो हॉलो स्ट्रक्चर किंवा थ्रेड लाईक स्ट्रक्चर असं म्हटलं गेलं आहे. ही अशी पोकळ एक ट्यूबलाईक स्ट्रक्चर असतं की जे ओहरी आणि स्टिग्माला जोडण्याचं काम करते. इट इज ओहरी, ही दिस इज ओहरी, तुम्हाला ओहरी दिसते आणि ह्यावर स्टिग्मा आहे. ह्यांना जोडण्याचं काम कोण करत असते, स्टाईल करते. देन लास्ट वन इज ए ओहरी. आता हा जो बेसल सॉलन फर्टाईल पार्ट ऑफ द कार्पेल असं म्हणलंय. कार्पेलचा बेसला असणारा पण सॉलो असणारा आणि फर्टाईल पार्ट असणारा. ओके, मग याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ओहरीमध्ये काय असतात रे, ओव्हिल्स असतात. हे जे ओव्हिल्स आहेत बघा, ओव्हिल्स आर प्रोड्यूस्ड इन अ ओहरी ऑन ए सॉफ्ट फर्टाईल टिश्यू कॉल्ड ॲज ए प्लासेंटा. आता प्लासेंटा आपण बघणार आहे याच्यामध्ये. आता हे जे ओव्हिल्स ओव्हरीमध्ये प्रोड्यूस होतात हे कशावर होतात, तर एक टिश्यूज आहेत आणि ते टिश्यूज कसे आहेत तर सॉफ्ट आहेत. सॉफ्ट टिश्यूजना काय म्हटलं जातं, प्लासेंटा असं म्हटलं जातं. ओके, सी स्टिग्मा, स्टाईल, ओहरी. स्टिग्मामध्ये तुम्हाला बघितलं की हा टर्मिनल पार्ट की जिथं पोलन ग्रेन रिसीव्ह केले जातात, जर्मिनेशन तिथं होतं आहे. आणि स्टिग्माची जो शेप आहे, स्ट्रक्चर आहे ते थोडंसं व्हॅरी आहे. कशावरून, तर पॉलिनेटिंग एजंट्स कोणते आहेत त्याच्यावरून त्याचा शेप ठरलेला असतो. स्टाईल कसं आहे, थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे जी काय करते, ओहरी आणि स्टिग्माला जॉईन करते. ज्यावेळेस पोलन ग्रेन्स इथं जर्मिनेट होते त्यावेळेस इथे पोलन ट्यूब तयार होते आणि ही पोलन ट्यूब ह्या स्टाईलमधून कुठे जाते रे, ओहरीमध्ये जाते. ओहरी कशी आहे, बेसल, सॉलन, फर्टाईल पार्ट. 3 वर्ड लक्षात ठेवा, बेसल आहे, सॉलन आहे आणि फर्टाईल आहे. ठीक आहे, कार्पेलचा बेसल, सॉलन आणि फर्टाईल पार्ट त्याला काय म्हटलं जातं, ओहरी असं म्हटलं जातं. नेक्स्ट, आता प्लासेंटेशन. प्लासेंटेशन म्हणजेच काय बघा,
द मोड ऑफ अरेंजमेंट ऑफ ओव्हिल्स ऑन द प्लासेंटा. आताच आपण बघितलं की जे सॉफ्ट टिश्यू आहेत ज्याच्यावर ओव्हिल्स तयार होतात त्यांना आपण प्लासेंटा असं म्हणतो. मग ही जी अरेंजमेंट आहे कशावरची, कुणाची, ओव्हिल्सची, कशावरती, प्लासेंटावरची, त्याला प्लासेंटेशन असं म्हटलं जातं. ओके, द मोड ऑफ अरेंजमेंट ऑफ ओव्हिल्स. बघा, द मोड ऑफ अरेंजमेंट ऑफ ओव्हिल्स ऑन द प्लासेंटा कशामध्ये, विदिन द ओव्हरी इज कॉल्ड ॲज ए प्लासेंटेशन. म्हणजे प्लासेंटेशनचे पुन्हा आपल्याला टाईप्स दिसतात इथं. टाईप्स ऑफ प्लासेंटेशनमध्ये 5 असतील. मार्जिनल एक आहे, ॲक्झिल आहे, परायटल आहे. ओके, आता बेसल पण आहे, तो आपण नंतर बघूया. पहिला मार्जिनल बघूया. मार्जिनलमध्ये काय आहे बघा, हे जे ओव्हिल्स आहेत, पहिला पॉईंट मार्जिनल. मार्जिनलमध्ये आपण बघतो हे जे ओव्हिल्स आहेत ते ओव्हिल्स कसे प्रोड्यूस होतात, दे आर प्रोड्यूस्ड ऑन द फ्युज्ड मार्जिन ऑफ युनिलॉक्युलर ओव्हरी. फॉर एक्झाम्पल पी बी म्हणजे घेवडा, वाटाणा, ह्याच्यामध्ये जे प्लासेंटेशन दिसतं ते प्लासेंटेशन मार्जिनल असतं. तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय की ते ओव्हिल्स जे आहेत हे ओव्हिल कसे आहेत रे, फ्युज्ड आहेत. एक मार्जिन दिसतंय आणि त्या मार्जिनला ते कसे आहेत रे, फ्युज्ड आहेत. ओके, नंतर आहे ते म्हणजे ॲक्झिल. ॲक्झिलमध्ये एक्झाम्पल आहे चायना रोज आहे, कॉटन आहे. ठीक आहे, मग इकडचं पहिली डायग्राम, सेकंड नंबरची डायग्राम जी आहे इथली ती ॲक्झिल आहे आणि खालची आहे ती परायटल आहे. ओके, पहिली ॲक्झिलबद्दल बघूया. ओव्हिल्स कसे आहेत रे, ओव्हिल्स आर प्लेस्ड ऑन द सेंट्रल ॲक्सिस ऑफ मल्टीलॉक्युलर ओव्हरी. ओव्हरी त्याची कशी, वरची कशी होती, युनिलॉक्युलर आहे. आता इथं कशी आहे रे, मल्टीलॉक्युलर ओव्हरी आहे आणि ह्या ओव्हरी, मल्टीलॉक्युलर ओव्हरीच्या सेंट्रल ॲक्सिसला आपल्याला ओव्हिल्स कसे दिसतात, प्रेझेंट दिसतात. एक्झाम्पल चायना रोज आणि कॉटन. तिसरं प्लासेंटेशन आहे ते म्हणजे परायटल. आता परायटलमध्ये बघा ही खालची डायग्राम, इथं सुद्धा ओव्हरी आहे ती मल्टी कार्पेलरी आहे. मल्टी कार्पेलरी, कार्पेल्स ह्याच्यामध्ये जास्त आहे. युनिलॉक्युलर ओव्हरी आहे, सिनकार्पस गायनोशियम आहे. आणि हे जे ओव्हिल्स आहेत ते कुठं आहेत रे, ऑन द इनर वॉल ऑफ युनिलॉक्युलर ओव्हरी. म्हणजे हा जो इनर वॉल आहे, तुम्हाला वॉल दिसते बघा, ही आउटर वॉल आहे, ही इनर वॉल आहे. ह्या इनर वॉलमध्ये तिथं आपल्याला प्लेस झालेली ही दिसते. एक्झाम्पल आहे पपया आणि कुकुंबर. ठीक आहे, मार्जिनल झालं. नंतर मार्जिनलचं एक्झाम्पल पी, बीन्स एक्सेट्रा. ॲक्झिलचं एक्झाम्पल बघितलं, कॉटन आहे, चायना रोज आहे. परायटलचं आहे पपया आणि कुकुंबर. त्याच्यानंतर बेसल आहे आणि लास्ट वन आहे फ्री सेंट्रल. आता बेसल प्लासेंटेशन म्हणजेच काय, याच्यामध्ये एक सिंगल ओव्हिल आहे, सिंगल ओव्हिल. आणि हे कुठं असतं रे, ॲट द बेस ऑफ युनिलॉक्युलर ओव्हरी. बेसल कुठं आहे, बेसला आहे. कुणाच्या, म्हणून तर त्याला बेसल असं म्हटलं गेलं. जी युनिलॉक्युलर ओव्हरी आहे त्याच्या बेसला आपल्याला एकच ओव्हिल दिसतं, त्याला, त्या प्लासेंटेशनला बेसल प्लासेंटेशन असं म्हटलं जातं. एक्झाम्पल आहे सनफ्लावर, राईस आणि व्हीट. ओके, त्याच्यानंतर फ्री सेंट्रल. आता फ्री सेंट्रलची इथे एक डायग्राम आहे बघा, 5 डायग्राम मी ते एकत्र घेतले. इट्स अ मार्जिनल आहे, एक्साइल आहे, नंतर परायटल आहे, बेसल आहे आणि फ्री सेंट्रल. इथे पण आली बघा फ्री सेंट्रल. आता हे जे फ्री सेंट्रल असं का म्हटलं गेलं, तर हे जे ओव्हिल्स आहेत हे कुठं बॉर्न झाले, बॉर्न ऑन अ सेंट्रल ॲक्सिस. कोणत्या ॲक्सिसला, सेंट्रल ॲक्सिसला, विच इज नॉट अटॅच टू द ओव्हरी वॉल. ते ओव्हरीच्या वॉलला अटॅच नाहीत. बघा बाकीच्यांपेक्षा ते वेगळे आहेत. कसे, कारण ते जी ओव्हरीची वॉल आहे त्याला अटॅच नाही आहे. ठीक आहे, म्हणून त्याला फ्री सेंट्रल असं म्हटलं गेलं आहे. एक्झाम्पल आहे आर्गिमोन, डायन्थस किंवा सिलोसिया. 5 प्लासेंटेशनचे टाईप्स आपण बघितले. फर्स्ट वन इज ए मार्जिनल, सेकंड वन इज ए ॲक्झियल, थर्ड वन परायटल, फोर्थ बेसल अँड लास्ट फ्री सेंट्रल. ठीक आहे, आता इथं आपल्याला फ्लोरल पार्ट्स पूर्ण झाला. त्याच्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये 9.8 पार्ट दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये
इम्पॉर्टंट फॅमिलीचा स्टडी म्हटलंय. 2च फॅमिलीज दिल्या होत्या आणि त्यातल्या एकाच फॅमिलीचा आपल्याला स्टडी करायचा, कारण फॅबीएससी फॅमिली आहे ती आत्ताच्या ह्या वर्षीसाठी काय केली, सिलेबसमधून तुमच्या कमी केलेली आहे. फक्त आपल्याला आज लर्न करायची ती म्हणजे सोलेनेसी फॅमिली. ओके, एकच फॅमिली लर्न करायची. मग आतापर्यंत ह्या लेसनमध्ये आपण टर्म्स शिकलेलो आहोत, त्या टर्म्स आपल्याला ह्या फॅमिलीमध्येच यूज करायचे. सो पहिला क्वेश्चन तुम्हाला पडला असेल फॅमिलीज म्हणजे काय, कारण सेकंड लेसनमध्ये तुम्हाला फॅमिली, जीनस, स्पेसीज ह्याबद्दल माहिती दिली होती, पण तोही पार्ट कट झाल्यामुळे तुम्हाला फॅमिली म्हणजेच काय हे माहीत नाही. तर प्लांट्समध्ये किंवा ग्रुप ऑफ प्लांट त्याच्यामध्ये काही कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स असतात, त्यांचा एक ग्रुप केला जातो, त्यालाच फॅमिलीज असं म्हटलं जातं. ओके, व्हॉट इज फॅमिली? फॅमिलीज आर किंवा व्हॉट आर फॅमिलीज असं विचारलं तर फॅमिलीज आर ग्रुप ऑफ प्लांट्स हॅव्हिंग व्हेरी डिस्टिंग्विश्ड कॉमन कॅरेक्टरिस्टिक. ठीक आहे, त्या ग्रुपला काय म्हटलं जातं? फॅमिलीज असं म्हटलं जातं. मग याच्यामध्ये आपण आज बघणार आहोत ती सोलेनेसी, फॅबीएसी नाही. फॅबीएसीचे एक्झाम्पल पी प्लांट आहे, तुम्ही वाचून बघितलं तुमच्या लक्षात येईल. सोलेनेसी इथे बघा, धतुरा प्लांट आहे, हे धतुराचं फ्लावर आहे, हे फ्रूट आहे आणि इथं ते त्याची फ्लोरल चार्ट दिलेलं आहे, म्हणजे कॅलिस कसे आहेत, करोला कसे आहेत, अँड्रोशियम कसे आहेत, आणि हा जो आहे तो त्याचा फ्लोरल फॉर्म्युला आहे. मग मागच्या लेक्चरला आपण ॲक्टिनोमॉर्फिक, झायगोमॉर्फिक हे काही सिम्बॉल्स मी त्यावेळेस तुम्हाला सांगितले होते. युनिसेक्शुअल फ्लावरला काय वापरलं जातं, बायसेक्शुअल फ्लावरला काय वापरलं जातं, के कशासाठी, सी कशासाठी, अँड्रोशियम कशासाठी म्हणजे ए कशासाठी, आणि गायनोशियम काय. खाली अंडरलाईन जी केलेली आहे जीच्या खाली, हे सगळे सिम्बॉल वर्ड आहेत आणि त्यामुळे तुम्हाला फ्लोरल फॉर्म्युला जर दिला असेल एखाद्या फॅमिलीचा तर त्याच्यावरून त्या फॅमिलीमध्ये फ्लोरल जे पार्ट्स आहेत ते फ्लोरल पार्ट्स कसे आहेत हे ओळखता येतात. ठीक आहे, सोलेनेसीमध्ये पहिला पॉईंट आहे की हे जे प्लांट्स आहेत ते हर्ब्स आहेत, शर्ब्स आहेत किंवा स्मॉल ट्रीज आहेत, म्हणजे मोठी झाड असत नाही, ते लहान असतात, म्हणजे ते त्याच्यामध्ये हर्ब्स असतील, श्रब असतील किंवा स्मॉल ट्रीज असतील. धतुरा प्लांट्स बिलॉंग टू दिस फॅमिली. ह्या सोलेनेसी फॅमिलीमध्ये एक्झाम्पल जे आहे जे तुम्हाला नोन आहे, धतुरा प्लांट घेतलेले. मग ह्याच्यामध्ये प्रत्येक माहिती दिली, रूट कसं आहे, त्याचं स्टेम कसं असतं, लीव्स कसे असतात. सो रूट त्याच्यामध्ये जे असतात ते टॅपरूट सिस्टीम आहे. कोणते रूट्स आहे त्याच्यामध्ये? टॅपरूट आहे. ठीक आहे, नंतर स्टेम जे आहे ते स्टेम कसं आहे रे? इरेक्ट आहे, सरळ आहे. ठीक आहे, इरेक्ट आहे, उडी आहे आणि ब्रांच्ड आहे. रूट, टॅपरूट आहे. आता ज्यावेळेस फॅबीएसी फॅमिली होती त्यावेळेस तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम एक्झामला दोन्हीचा डिफरन्स विचारला जायचा, पण आता तुम्हाला सिलेबसला सोलेनेसी आहे त्यामुळं आला प्रश्न तर शॉर्ट नोटसाठी येऊ शकतो. रूट्स टॅपरूट आहे, स्टेम इरेक्ट आहे, उडी आहे आणि ब्रांच्ड आहे. काहींच्यामध्ये, काही प्लांटमध्ये ते त्याचं जे स्टेम आहे त्याच्या कडेने किंवा स्टेमवर आपल्याला लहान लहान केसासारखे स्ट्रक्चर दिसतात. इट इज कवर्ड बाय हेरी स्ट्रक्चर्स इन सम प्लांट असं म्हटलंय, बरोबर आहे. काही प्लांट्समध्ये त्याच्या स्टेमवर आपल्याला लहान लहान केसासारखे स्ट्रक्चर दिसतात. त्याचबरोबर पोटॅटोचे एक्झाम्पल दिले, पोटॅटो सुद्धा आहे त्याच्यामध्ये. पोटॅटोमध्ये तुम्हाला माहिती आहे स्टेम कसं असतं, अंडरग्राऊंड असतं. ठीक आहे, आणि ट्युबर फॉर्ममध्ये असतं. सो इन टोमॅटो इट इज इन पोटॅटो इट इज अंडरग्राऊंड ट्युबर. लीव्स कसे आहेत ह्याचे? इकडे तुम्हाला दिसतात लीव्स कसे आहेत, सिम्पल आहेत, अरेंज्ड इन अल्टरनेट फॅलोटॅक्सी विथ अ रेटिक्युलेट व्हेनेशन. सिम्पल आहेत, अल्टरनेट आहेत आणि त्याचबरोबर त्याच्यामधलं जे व्हेनेशन आहे ते कसं आहे रे? रेटिक्युलेट आहे. पॅरलल व्हेनेशन आणि रेटिक्युलेट व्हेनेशन. ज्यावेळेस आपण मला वाटतंय डायकॉटिलडॉन आणि मोनोकॉटिलडॉन ज्यावेळेस डिफरन्स बघितला होता त्यावेळेस तुम्हाला मी दोन्हीचे व्हेनेशनबद्दल माहिती सांगितली होती. त्याच्यानंतर इन्फ्लोरन्स कसा आहे? इन्फ्लोरन्स हा सायमोज अँड सॉलिटरी टाईप आहे. आपण रेसिमोज आणि सायमोज हे दोन इन्फ्लोरन्सचे टाईप शिकलो ह्याच लेसनमध्ये. मग ह्या फॅमिलीमध्ये जो इन्फ्लोरन्स आहे तो सायमोज आणि सॉलिटरी आहे. फ्लावर्स कसे आहेत रे? सॉलिटरी आहे, बायसेक्शुअल आहे आणि ॲक्टिनोमॉर्फिक आहेत. ॲक्टिनोमॉर्फिक हा फॉर्म्युला आहे, सिम्बॉल आहे ते ॲक्टिनोमॉर्फिक आहे. जसं आपण ॲनिमलमध्ये सिमेट्री शिकलो,
रेडियल सिमेट्री, बायलॅटरल सिमेट्री किंवा नॉन सिमेट्रिकल, असिमेट्रिकल आपण त्याला म्हणतोय. तसं फ्लावरमध्येही तुम्हाला मी 2 सिमेट्री सांगितल्या होत्या. ॲक्टिनोमॉर्फिक म्हणजे काय आणि झायगोमॉर्फिक म्हणजेच काय. ठीक आहे, याची जी सिमेट्री आहे ती सिमेट्री कशी आहे, ॲक्टिनोमॉर्फिक आहे. त्याच्यानंतर कॅलिक्स कसे आहेत रे, 5 आहेत आणि फ्यूज्ड सेपल्स आहेत. तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता, हे ग्रीन कलरचं कॅलिक्स दाखवलेलं आहे. हे कॅलिक्स कशी आहेत तर किती आहेत, 5 आहेत. ओके, पण ते 5ही कॅलिक्स कसे आहेत, फ्यूज्ड आहेत, म्हणजे सेपल्स आपण म्हणतोय. हे सेपल्स कसे आहेत रे, फ्यूज्ड आहेत. आणि फ्यूजला आपण टर्म्स कोणती वापरतो, गॅमोसेपालस. आठवते का बघा, गॅमोसेपालस. ओके, ठीक आहे. मग गॅमोसेपालस आहेत, पण त्यांचं अरेंजमेंट कसं आहे, व्हॅल्वेट एस्टिवेशन. लास्ट लेक्चरला आपण एस्टिवेशन शिकलोय. मग त्याच्यामधलं व्हॅल्वेट एस्टिवेशन जे आहे ते व्हॅल्वेट एस्टिवेशन आपल्याला ह्या कॅलिक्समध्ये दिसतं. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॅल्वेट एस्टिवेशन अँड पर्सिस्टंट. करोला हॅज 5 फ्यूज्ड पेटल. करोलाचे सुद्धा जे पेटल्स आहेत ते कसे आहेत रे, 5च आहेत आणि तेही फ्यूज्ड आहेत. त्याला आपण गॅमोपेटॅलस असं म्हणतोय. आणि कसे आहेत अरेंज इन अ कॉन्ट्रॅक्टेड एस्टिवेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर अँड्रोशियम बद्दल बघूया. इथे तुम्हाला दाखवलेत अँड्रोशियम कसे आहेत रे, अँड्रोशियम सुद्धा 5 आहेत. फ्री बट इपीपेटॅलस. आता आपण हा टर्म शिकलो, इपीपेटॅलस म्हणजेच काय. इपीपेटॅलस अडेजन स्टॅमेन. अँड्रोशियम 5 आहेत, फ्री आहेत पण कसे आहेत, इपीपेटॅलस आहेत आणि स्टॅमेन आहेत ते अडेजन आहेत. ठीक आहे. नेक्स्ट गायनोशियम. गायनोशियम इथं तुम्हाला दिसतंय बघा. बायनोशियम जो आहे तो कसा आहे, बायकार्पेलरी आहे. किती कार्पेलरी आहे, बायकार्पेलरी आहे. सिनकार्पस आहे. आता आपण डिस्कस केलंय सिनकार्पस म्हणजेच काय. गायनोशियम हा बायकार्पेलियर आहे, सिनकार्पस आहे. ओहरी आहे ती बायलॉक्युलर आहे. कशी आहे, ओहरी आहे ती बायलॉक्युलर आहे. इज सुपेरियर. इथं अंडरलाईन केली बघा, जीच्या खाली अंडरलाईन केली म्हणजे त्याला काय म्हणतोय, सुपेरियर म्हणतोय. आणि त्याच्यामध्ये किती आहेत, मेनी ओव्ह्युल्स आहेत. ओव्ह्युल्स आर मेनी. आणि ते कसे अरेंज आहेत, ॲक्झियल प्लासेंटेशन आहे त्याच्यामध्ये, ऑन अ सॉलन प्लासेंटा. ठीक आहे, प्लासेंटा आहे तो कसा आहे, त्याचा सॉलन आहे. लास्ट ओव्हरी कशी आहे याची, डेव्हलप्ड आहे. मग ती ओव्हरी कशी असणार आहे, बेरी किंवा कॅप्सूल टाईप ऑफ. ठीक आहे. आणि त्यामुळे ते फ्रूट आपल्याला दिसतं. ते फ्रूट कोणत्या शेपचं दिसतं, बेरी किंवा कॅप्सूल टाईप दिसते. तुम्हाला फ्रूट दिसतंय. आणि सीड्स कसे असतात, एंडोस्पर्मिक असतात. बघा, प्रत्येक पहिल्यांदा त्याने रूट्सबद्दल दिलं आहे, टॅपरूट सिस्टीम आहे. नंतर स्टेमबद्दल दिलं आहे, लिव्सबद्दल, इन्फ्लोरन्स कसा आहे त्याचा, कॅलिक्स कसे आहेत, करोला कसे आहेत, अँड्रोशियम आणि गायनोशियम. ही सगळी माहिती ह्या सोलनेसीबद्दल दिलेली आहे. इथं तुम्हाला फ्लोरल फॉर्म्युला पण दिला आहे आणि फ्लोरल डायग्रॅमसुद्धा दिलेली आहे. अशा पद्धतीनं फॅमिली सोलनेसी आपण इथं बघितली. ॲज अ कम्पॅरिझन तुम्ही फॅबिएससी पण रीड करा. मोस्ट ऑफ द पॉईंट ह्याच्या अपोजिट आहेत आणि काही टर्म्स ज्या आपण आता शिकलेल्या आहेत त्या टर्म्स पूर्ण आहेत. त्यामुळे स्टडी करायला सोपं जाईल. इथं आपला 9th लेसन कंप्लीट झालेला आहे. सगळ्यांनी एक्सरसाइज सॉल्व करायचं आहे. थँक्यू एव्हरीवन.